दिशेने लढत आपल्याला पाहायला मिळते संध्याकाळच्या सत्रामध्ये दरम्यान चालू असलेला सामना आपण पाहतोय हुडकांड वरचीवाडी वर्सेस दत्तवाडी दरम्यान दोन संघांमध्ये लढत होते. तर प्लीज दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12वा खेळाडू स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतील ऋतिक गोलंदाजी मागपर सज्ज झालाय. गोलंदाज प्रदीप यांचा पहिला चेंडू आपण पाहतोय. पुढे चेंडू पाहायला मिळेल नक्कीच आपण पाहतोय. यावेळेस काय फटका खेळलाय परंतु फटका फसलाय आणि फटक्याचे खाली क्षेत्ररक्षक स्वतःवरती नाराज. महत्वाच्या लढतीमध्ये जसा विकेट मिळाला त्याची आपली बाट देखील उडवली आहे. अर्थातच आपण पाहतोय स्वतःवरती नाराज केनकडे त्यांच्याकडे क्षमता आहे मॅच फिरवण्याची मात्र कमबॅक केले जाते. यानंतर होणारा सामना सूर्योदय 11 वर्सेस मालदोरी पाटीलवाडी. तर दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनय आपण पाहतोय. विनय आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करायचं आहे. अजून आपल्याला पुढील सामने खेळवायचे आहेत. छोटा बंधू मोठा बंधू अशी सला जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग वरती मोठा बंधू, नॉन स्ट्रायकिंग वरती छोटा बंधू, मोठा बंधू छोटा बंधू अशी जुगलबंदी. नक्कीच विनय नावाप्रमाणे आपल्या विनय दाखवणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. नक्कीच आपण पाहतोय आणि आल्या आल्या काय पाहायला मिळते. बॅक टू द पवेलियन तू चल मैं आया समीकरण पाहतोय. तू चल मैं आया समीकरण पाहतोय. मोहब्बत और क्रिकेट में इतना है फर्क मेरे दोस्त, मोहब्बत और क्रिकेट में इतना है फर्क मेरे दोस्त, मोहब्बत में दिल टूट जाते हैं और क्रिकेट में रिकॉर्ड टूटते हैं. इस बार कौन सी टीम इस प्रतियोगिता में कौन सा रिकॉर्ड तोड़ेगी ये भी देखना पड़ेगा अपने को. इस बार आने वाली गेंद पुढील चेंडू आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहायला गेलं तर यावेळेस काय पाहायला मिळतंय. सफल जरूर झाले आहेत परंतु काय पाहायला मिळतंय. नक्कीच डॉट बॉल. पुढे चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न परंतु असफल. प्रदीपने कमबॅक केले. पुढे चेंडू पाहायला मिळतोय. सफल झाले आहेत आणि यावेळेस का पाहायला मिळतोय आकाशाला. यावेळेस का पाहायला मिळतोय षटकार पाहायला मिळते की चौकार आणि वन बॉल सीमा पार चौकार. वेगळ्या वेगळ्या स्टाईल मध्ये आपण पाहायला मिळत आहेत. सरांकडून 4 धावांचा इशारा येतोय. अर्थातच जर पाहायला गेलं तर स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली आहे 4. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. प्रदीपांच्या माध्यमातून 4 धावा खर्च केले आहेत पहिल्या षटकामध्ये. सुरेख गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल कौन सा बॉलर
सचिन. चला हॅलो चला, आयोजकांचं असं म्हणणं आहे सामनं फास्ट घ्यायचे आहे, त्याच्यामुळे स्पीडअप करा. लक्षात घ्या, यावेळी फुल्यांचा चेंडू आपण पाहतोय. बाउंड्री लाईनकडे चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाहीये, थांबवलं जाते. चला स्पीडअप करायचं आहे, थांबू नका. जसे आहेत तसेच राहा, परंतु स्पीडअप करा. नक्कीच आपण पाहतोय या फुलेंचा चेंडू यावेळेस का पाहायला मिळतंय. दंदर करत सीमा पार. 4 धावांचा इशारा येतोय. ओ 4 धावा आगळ्या वेगळ्या स्टाईल मध्ये आपण पाहतोय. नक्कीच मॅच बॉल द्यायचा लगेच. चला थांबू नका, टीम मीटिंग करू नका. प्रथमेश भागणे, आपण जो बाउंड्री लाईनचा पडदा बघडलाय तर प्लीज लक्षात घ्यायचं आहे. सोडा तो जरा. यावेळेस फुलेचा चेंडू दासीराव, चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एक एक धाव महत्वाची आहे, तर दुसऱ्याला धाव वाचवणं गरजेचं आहे, असं समीकरण पाहायला मिळते. तानाजी भागणे, आपण देखील पडदा पकडलाय, तो सोडा. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली. हो 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 हो, यावेळेस काय फटकाय, सुरेख, अप्रतिम, लाजबाब सिक्सर. झटपट पटापट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू वाया घालवायचे नाहीत, नाहीतर कर्णधार आपल्यावर चिडतील. कसं आहे, झटपट पटापट चेंडू चालाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी 18 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. यावेळेस वेग करण्याचा प्रयत्न, परंतु का पाहायला मिळते. मोहल आता गरमागरमीचा मोहल पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करायचा आहे. यानंतर सामना मालदोरी पाटीलवाडी वर्सेस सूर्योदय. दोन्ही संघांना पुकार असेल, आपण टॉप साठी यायचं लगेचच या. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे. 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ओहो काय फटका, जबरदस्त फटका, लाजबाब, अप्रतिम. ओहो 4 धावा काय पाहायला मिळते. 4 धावाने या ठिकाणी स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली. 22 धावा, 23 धावा करायच्या असतील बॅटिंग करत असताना टीमला. चला मैदानात आपण उतरायचं आहे. चला क्षेत्ररक्षण करण्यासाठी टीम सज्ज व्हायची आहे. कोण येत आपला झाडालाच आहे हो. महेश, कल्पेश पाटील उर्फ महेश. बाउंड्री लाईन चेक कर. आपण बाउंड्री लाईन जरा चेक करायचे, एक राऊंड मारून या. लक्षात घ्या, आपले मित्र इथे बसलेत, परंतु दिवसभर मध्ये आपला कुठे आवाज पाहायला मिळाला नाही. त्याच्यामुळे आता मात्र संध्याकाळच्या सत्र आहे.
आणि सामने देखील टफ फाईट होत आहेत. त्याच्यामुळे नक्कीच गरमागरमीचा माहोल आहे. आपण हात कुठे, हात वरती करायचा आहे नक्कीच. मांजरी पटोडी तो अश्विन बॉलिंग. यानंतर होणारा सामना सूर्योदय 11 वर्सेस मालदोरी पाटीलवाडी. तर या झालेल्या नाणेफेकीचा कौल लागला अर्थातच मालदोरी पाटीलवाडी संघाच्या बाजूने आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. तरी आपण तयार राहायचं. जाऊया चालू असलेल्या मॅचकडे. 22 धावा कुठल्या गेल्या आणि 23 धावांचं लक्ष असेल बॅटिंग करताना टीमला. चला स्पीडअप करायचं आहे. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम मिटिंग जास्त करू नका. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीन आपण ज्याला पाहतो अक्षय आणि गणेश. एवन क्वालिटीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र आयएस पिल्स देखील जवळ येणार आहे. आयएस पिल्सचे चाहते चला स्पीडअप करायचं आहे. तुषार गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय आणि त्यांच्या समोर आहेत अक्षय. 9 सेकंड वरती गणेश. स्पीडअप करायचं आहे. जास्त टीम मीटिंग करू नका. लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. यावेळेस पहिल्या चेंडूवरती स्वीट करण्याचा प्रयत्न परंतु फटका बसला आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेल. मगाशी देखील तुळशीची लढत होती. मगाशी देखील अशीच लढत होती याच दोन संघांमध्ये. आता मात्र काय पाहायला मिळेल. पुढे चेंडू पाहायला मिळेल तुषार यांचा अक्षयसाठी. यावेळेस स्वीट जरूर केला जातोय. चेंडू चाललाय लांब 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 सीमा पार. षटकार. 6 धावा. ओ हो वर्षो परंतु काय झोली के खोली गेन बाउंड्री लाईन फॅमिली. अर्थातच काय पाहतोय. येस महत्वाची विकेट आपण पाहतोय. 1 बाउन्स नक्कीच. मात्र काय पाहायला मिळत आहेत आणि 4 धावांनी स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे. 12 धावा. नाराज केले जाते. कैच छोड़ी तो मैच भी छोड़ी. आने वाले गेंद को नतीजा भुगतना पड़ेगा. ओहो यावेळेस मी आताच उल्लेख केलाय
कैच छोड़ी तो मैच छोड़ी, आने वाले गेंद को अपने को नतीजा भुगतना पडेगा. हे लो देखा रही है. नक्कीच आपण 4 धावा पाहायला मिळतात. नक्कीच पकडा कॅच आणि जिंका मॅच. एक कॅच सुटली, जीवदानाचा पुरेपूर फायदा आणि त्या पुरेपूर फायदा उठवत असताना आपण पाहतो स्ट्रायकेन वरती फलंदाज अक्षय. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 16. येणारे चेंडू असतील 8. अजूनही जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. आय होल्डर सामा आपण पाहतोय. यानंतर दोन्ही टीम तयार राहायचं आहे. पुढील चेंडू पाहायला मिळेल तुझ्या यावेळेस. हो एक डीप कव्हरच्या दिशेने चांगला फटका, गोंडस सीमा पार. 4 धावांसाठी लाजवाब, सुरेख, अप्रतिम. सरांच्या आगळ्या वेगळ्या स्टाईल मध्ये आपण पाहतोय चमकार घोषित केला जातोय. जिंकण्यासाठी आता मात्र 3 धावांची आवश्यकता. कॅच सोडी तो मॅच भी छोडी. नक्कीच हे समीकरण जुळून आलंय. ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या पटलावरती झेल सोडले जातात त्या वेळेला अनेक विक्रम देखील नोंदवले जातात. ही कॅच पकडली असतील तर मॅचला मजा आली असती, मॅच ऑन झाली असती. परंतु नक्की चुकीला माफी नाहीये. आता मात्र त्याच पुढचे संघ दोन्ही टीमने तयार राहायचं आहे आणि ते तयार देखील असतील. पुढील चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस नक्कीच पाहतोय आपण चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि एक धाव इथे एका धावेने डबल कव्हरची धावसंख्या लागली आहे. आता मात्र जिंकण्यासाठी तब्बल आपण 2 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील आपण पाहतोय 6 आणि स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील 2. हो यावेळेस पुन्हा एकदा तोच खेळाडू, तोच क्षेत्ररक्षण. यावेळेस देखील येस, परंतु मॅच जिंकली जाते. अभिनंदन. तोच खेळाडू, तो झेल सोडला जातोय. नक्कीच आपण पाहतोय आणि अभिनंदन. हल्लेल्या संघाला हार्ड लक. चला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता होणारा सामना आपण पाहतोय सूर्योदय 11 वर्सेस मालदोली पाटीलवाडी संघ. पाटीलवाडी संघ एकामागच्या एक दाखल होताना पाहायला मिळतोय. परंतु आपण पाहिलं गेलं तर नक्कीच